जय जय रघुवीर समर्थ. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभं शंकराचार्यमध्यमम् अस्मद् आचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्पराम्. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद्, षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगेत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. आदि शंकराचार्य भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यापासून आपण 5व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. काल परवा 5वा श्लोक आपण पाहत होतो. तो म्हणजे को वा दरिद्रो हि विशाल तृष्ण श्रीमांश को यस्य समस्ततोषा, जीवनमृत कस्तु निरोद्यमो य किं वामृतं स्यात् सुखदा निराशा. म्हणजे जीवनामृत कस्तु निरोद्यम. निरोद्यम म्हणजे कुठल्याही प्रकारचा पुरुषार्थ न करणारा, याचं जीवन सगळं व्यर्थ आहे. आणि कोण श्रीमंत आहे? तर ज्याचा यस्य समस्त तोषा, म्हणजे सगळ्या भागामध्ये सगळ्या ठिकाणी ज्याच्या ठिकाणी संतोष आहे, तोष आहे, म्हणजे पुन्हा अजून काहीतरी पाहिजे, इच्छा वासना कुठल्याच प्रकारची नाही, पण तो संतोषाने जगत राहे, कुठल्याही क्षणी तो आनंदात आहे, असा जो आहे तो खरा श्रीमंत आहे. आणि त्याच्या विरुद्ध दरिद्री कोण आहे? जो ज्याच्या ठिकाणी विशाल अशी अनेक प्रकारची तृष्णा, इच्छा, वासना, काहीतरी आपल्याला अजून पाहिजे हे जे आहे ते ज्याच्याकडे आहे तो सगळ्यात दरिद्री आहे, असं आपण काल पाहिलं. आता आपण 6व्या श्लोकाकडे सुरुवात करत आहोत. 6वा श्लोक म्हणजे पाशोही कोयो ममताभिमानः सम्मोहयत्येव सुरेव का स्त्री, को वा महांधो मदनातुरो यो मृत्युश्चको वापयशः स्वयी. स्वकीयम. पाशोही को ममताभिमान. आता माणसाला, जीवाला जखडून टाकणारे पाश कोणते आहेत? आता पाश म्हटलं की अजून एक लक्षात घ्या की कोळ्याचं उदाहरण समर्थ देतात आपल्याला. कोळी काय करतो की आपलं जाळं तो विणत असतो आणि त्या जाळ्यामध्ये नंतर तो स्वतःच अडकतो. हे जे आहे ना, हे कशा प्रकारे की आपणच निर्माण केलेलं जग आहे आणि त्याच जगामध्ये पुन्हा आपण भ्रमित होतो आणि अडकून पडतो. पुन्हा तिथून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न काहीजण करतात, काहीजण अजिबात करत नाही. जे करतात ते त्यातून मुक्त होतात आणि जे करत नाही ते पुन्हा त्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकत राहतात. म्हणून पाश कोणते आहेत? तर ममत्व आणि अभिमान, असं उत्तर आपल्याला आचार्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहिला पाश जे आहे की आपण आपला विचार करा, आपलं शरीर, मन, बुद्धी, प्राण ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आधी आपला अभ्यास करावा. आपण पाहावं की हे शरीर माझं आहे का? हे नातलग जे आहेत, घर आहे, पत्नी आहे, द्रव्य आहे, याच्यावर माझा मोह आहे, मला ते आपलेसे वाटतात, मला ते अजून जास्त म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं, घट्ट बांधून ठेवा आपल्याजवळ असं वाटतं. पण आपण कितीही केलं तरी हातामधल्या वाळू जशी असते, कितीही घट्ट जरी धरलं तरी ती वाळू हळूहळू सरकत जाते, हातातून निसटून जाते आणि शेवटी आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, वाळूचं उदाहरण नेहमी पाहतो आपण आणि नाही पाहिलं तर हे सहजपणे लक्षात येतं. पण आपला संसार असाच आहे की तो सारखा सरत जाणार आहे. त्यामध्ये कितीही प्रेमाने आपण ते आपलंसं करून ठेवलं तरी त्यामध्ये क्षय जो आहे तो आहेच. कारण ते कसं आहे तर ते नाशवान आहे. नाशवान गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सत्य वाटणं हेच खरं आपला भ्रम आपल्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं पाश कोणते आहेत? ममत्व आणि अभिमान. आता ममत्व, सगळ्यात पहिलं ममत्व कशाचं असेल? या ठिकाणी जन्म घेतल्याबरोबर जो जीव, जे शरीर मला प्राप्त झालेले आहे त्या शरीराबद्दल ममत्व. आता हे ममत्व कसं असतं पहा. लहान मुलगा आहे, लहान मुलगा
त्यात आपण जेव्हा लहान मुलाला पाहायला जातो, दवाखान्यात पाहतो, एकदम 2 दिवसाचंच मूल जरी असेल तरी आई-वडील आणि इतर जे जवळचे नातेवाईक असतात त्यांना कसं वाटतं तिथे पाहिल्याबरोबर की अरे तो माझ्याकडे पाहतो, तो बाबाकडे पाहतो, तो आईकडे पाहतो. आता इथून त्याचं आपल्या आईबाबांकडे पाहणं हे सुद्धा आपल्याला आनंददायी होतं. पुढे जेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो म्हणतो की माझा तो चेंडू माझा आहे. असं जेव्हा तो त्याला समजायला लागतं तेव्हा पुन्हा आपण त्याचं कौतुक करतो की अरे हे माझं आहे, माझं आहे, हे सुद्धा त्याला समजतं आणि त्याचं घेतलं की त्याला राग येतो. हे आपण कौतुकाने सांगतो. पण हेच कौतुक पुढे चालून त्याच्या ठिकाणी स्वार्थ जो आहे तो दृढ होण्यासाठी मदत करत असते, ही गोष्ट आपण विसरतो. आणि म्हणून ममत्व म्हणजे माझं जे आहे ते आणि जे आहे त्याच्यासाठी अभिमान. आता या ठिकाणी अभिमान कशाचा असावा, ममत्व कशाचं असावं, एक तर आपल्या सगळ्याच ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जसे तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जसे तुम्ही आपलेसे समजता तसं भगवंतावर प्रेम करा आणि भगवंताला कुठल्या ना कुठल्या नात्यामध्ये आपल्याशी जोडून घ्या आणि हाच परमार्थामध्ये श्रेयस्कर असा मार्ग आहे. म्हणून ममत्व करायचंच असेल तर त्या भगवंताबद्दल करा. माझा जर म्हणायचं असेल तो भगवंत माझा आहे ही जाणीव अखंडपणे ठेवा. अभिमान धरायचा असेल तर कोणी अभिमान धरावा? काही लोकांना अभिमान म्हणजे एक दुसरं रूप म्हणजे गर्व. माझ्याकडे 10 प्लॉट आहेत, मी एवढा श्रीमंत आहे, मी एवढा मोठा आहे, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, हे सगळा अभिमान आहे. आणि हा अभिमान व्यर्थ आहे हे केव्हा लक्षात येतं? केव्हा एखाद्या वेळेस काहीतरी सुनामीसारखी लाट आली, काहीतरी भूकंप झाला आणि जे आहे ते आज त्याचं नसतं होतं, तेव्हा मग मी आत्तापर्यंत जो अभिमान बाळगला होता तो अत्यंत वृथा होता हे नंतर लक्षात येतं आपल्याला. आणि म्हणून अभिमान बाळगायचा असेल तर आपल्या परंपरेचा बाळगा. आपण जिथून निर्माण झालेलो आहोत, ज्या ठिकाणाहून आपला उगम आहे त्या उगमाचा अभिमान बाळगा. परमेश्वराचा, देवाचा, भगवंताचा तो अभिमान बाळगा. आणि नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी असं जे समर्थ म्हणतात ते याच अर्थाने की त्या रामदास जो आहे तो रामाचा दास जो आहे त्याचा अभिमानी जो आहे तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही, तो त्याला नेहमीच मदत करतो. असं पाश कोणतं तर ममत्व आणि अभिमान हे माणसाचे मुख्य पाश आहेत. म्हणजे हे पाश आहेत तसेच राहणार, फक्त त्याची दृष्टी त्याचे डायरेक्शन जे आहे ते फक्त बदलायचं असतं आपल्याला. म्हणजे आपले रामकृष्ण परमहंस सांगतात त्याप्रमाणे तू फक्त शीड उभा राहा आणि ते शीड जे आहे ते वाऱ्याची तिकडे दिशा आहे त्या दिशेने तू उभा राहा. म्हणजे मग तो वारा तुला सहजपणे पहिलं तीराला घेऊन जाईल. म्हणजे आपलं काम आहे की तेवढं फक्त अँटेना जो असतो तो ते योग्य दिशेने केला की मग साधू संत असो, आपले ग्रंथ असो, सज्जनगड असो, कुठलेही पुण्यक्षेत्र असो, त्या तिथल्या लहरी जे आहेत ते आपल्याकडचं यंत्र जे आहे ते त्या लहरी ते आपल्याकडे ओढून घेईल आणि आपल्याला त्यांचं प्रक्षेपण अगदी चांगल्या प्रकारे दिसायला लागेल किंवा ऐकू येईल आणि भगवंत काय म्हणत आहेत ते आपल्या हृदयामध्ये स्पष्ट होईल. आणि म्हणून ममत्व आणि अभिमान हे पाश आहेत. आता पुढे विचार का दारू जे आहे म्हणजे व्यसनं जे आहे त्या इतके मोहित करणारे दुसरं काय आहे असा प्रश्न विचारला. आता हा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, मोहित करणारी जी आहे तर ती स्त्री आहे असं सांगितलेलं आहे. आता हे जे उदाहरण आहे स्त्रीचं किंवा पुढे सोन्याचं एक उदाहरण येतं, या 32 श्लोकामध्ये 2-3 वेळेस हे उदाहरण दिलेलं आहे. काही ना काही संदर्भामध्ये पुन्हा याचा उच्चार झालेला आहे. आता हे कसं शरीरादी मी आणि ग्रहादी माझे या व्यापाऱ्यांना हे खरं निमित्त मात्र आहे. पण दारूच्या बाबत म्हटलं तर ते कसं दारू जो व्यसन आहे ज्याला तो व्यसनाधीन झाला की मग त्याचं आपल्या इंद्रियांवरचं सगळा कंट्रोल जो आहे तो जातो आणि मनात येईल तशी तो बडबड करतो, मनात येईल तसा व्यवहार करतो. मग त्यामध्ये शत्रू मित्र आपले परके हे कुठलीच गोष्ट न पाहता त्याच्याकडून आचार विचार सगळे सुरू असतात. अर्थात ते अयोग्य पद्धतीने असतात. म्हणून ती दारूशी नशा असली की माणूस कसं की कपडे स्थळ काळाचंही त्याला भान राहत नाही. कामातुराणानाम न भयम न लज्जा. कामातुर जो आहे त्याला भय नसतं आणि लज्जा पण नसते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्त्री दर्शनानंतर अनिवार्य असा काम निर्माण झाला त्याच्या ठिकाणी होतो. आणि पण या ठिकाणी आपल्याला अध्यात्म सांगतं की या ठिकाणी दोष जो आहे तो त्या स्त्रीला दिलेले नाही, पण तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो आपला दूषित आहे. आपण श्रीमद गुरुचरित्राचं जेव्हा पारायण करतो तेव्हा 3ऱ्या-4थ्या अध्यायामध्ये दत्तात्रेयाच्या जन्माची कथा आहे. त्या जन्माच्या वेळेस
ते तीनही ऋषी त्या ठिकाणी येतात आणि जेवायला बसतात. अनसूया माता त्या ठिकाणी ती वाढते आहे, अन्न वाढते आहे आणि त्यावेळेस तिच्या पातिव्रत्याने आणि तिच्या तपाच्या फळाने ते तिन्ही ऋषी हे बालकं झालेले आहेत. ही कथा आपण वाचतो. तर हा भाग नुसता वाचायचा नाही, पण तो आपला भाव आपल्या त्या ठिकाणी दृढ केला पाहिजे. जेवायला बसल्यानंतरसुद्धा आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा प्रत्यक्ष अन्नपूर्णा माता आपल्याला वाढत आहे अशा भावनेने आपण ते भोजन ग्रहण केलं तर त्या भोजनाचा चांगला परिणाम आपल्यावर होईल. आता वाढणारी जी व्यक्ती असते तर ती जसं रामायणामध्ये सांगितलेलं आहे की लक्ष्मण सांगतात किंवा सीतेचं अलंकार जे आहेत ते बाकीचे अलंकार मला काही माहीत नाही, पण हे तिच्या पायातले अलंकार आहेत हे लक्ष्मण जसं जाणतात त्या दृष्टीने माणसाने साध्या भोजनाच्या वेळेससुद्धा वाढणाऱ्याकडे पाहावं असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दोष जो आहे तो आपल्या दृष्टीतला आहे आणि तो दोष आपल्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मोहित करणारे काय आहे तर स्त्री, म्हणून त्या ठिकाणी आपण आपली दृष्टी बदलली पाहिजे. आणि मग पुढे येतं की आपण कोण आहोत, धर्म काय, नीती काय सांगते. ही स्त्री जी आहे ती परस्त्री आहे. तर या गोष्टीकडे दारू पिणारा किंवा नशेमध्ये असलेला माणूस पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि तो पूर्णपणे आंधळाच आहे. आंधळा कोण, आता पुढचा प्रश्न आहे. म्हणजे या श्लोकामध्ये 17वा, 18वा, 19 आणि 20 असे 4 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे 19वा प्रश्न असा आहे की पूर्ण आंधळा कोण? को वा मदांधो मदनातुरो यो. मदांध कोण आहे, महाअंध कोण आहे? तर मदनातुर, म्हणजे अशा कामवासनेने जो आहे तो पूर्णपणे आंधळाच आहे. आणि या 4थ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मृत्यू कोणता, म्हणजे स्वतःची अपकीर्ती म्हणजेच मृत्यू असं सांगितलं. आता स्वतःची अपकीर्ती म्हणजे मृत्यू म्हणजे काय की आपल्या माणसाला की आपण चांगला माणूस असेल तर त्याची अपकीर्ती हे त्याला मरणाहून सुद्धा क्लेशकारक असते. व्यावहारिक विचाराबरोबर आध्यात्मिक साधनेची पूर्वतयारीसुद्धा अभिप्रेत आहे या ठिकाणी. म्हणून माणसाने नीतिमूल्य जी आहेत ती जपली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपलं आचरण असले पाहिजे. नीतिमूल्याचा ऱ्हास झाला की आपली बुद्धी जी आहे तीसुद्धा लयाला जाते आणि नको असलेली कर्म आपल्याकडून होतात जी शास्त्राच्या विरुद्ध आहेत. तर शास्त्रविहित कर्म आपण जर करत गेलो तर ती आपल्या ठिकाणी अपकीर्तीच आहे आणि अशी अपकीर्ती होणं म्हणजेच स्वतःचा मृत्यू आहे. आपण पाहतो जरासंधाच्या ठिकाणी भागवतामध्ये अनेक उदाहरणं आहेत. जयद्रथ आहे, तर जयद्रथाला पकडल्यानंतर मग त्याला आता मृत्यू द्यायचा असं जेव्हा अर्जुन म्हणतात तेव्हा आता तो राजा आहे, राजाचा मृत्यू कसा आहे की त्याचा अपमान जरी झाला तरी तोच त्याला मृत्यू समान आहे, म्हणून त्याला फक्त डोक्यावरचे केस काढतात. अश्वत्थामा, अश्वत्थामा आहे. आणि पुढे जयद्रथाच्या वेळेसही असंच आहे कथानं. तर या सगळ्या ठिकाणी एक लक्षात घ्या की कुठल्याही राजासाठी मृत्यू काय म्हणजे त्याचा अपमान, त्याला काहीतरी विद्रूप करणं हा सुद्धा मृत्यूप्रमाणे त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून मृत्यू कोणता तर स्वतःची अपकीर्ती, तर आपली अपकीर्ती होऊ नये याची काळजी साधकाने अखंडपणे घेतली पाहिजे. आता त्यासाठी काय करावं लागेल, आधी माझं आचरण आपल्या धर्मानुसार असलं पाहिजे. शमदमाच्या अभ्यासाशिवाय नैतिकता सांभाळणे अशक्य आहे. आणि म्हणून आपण म्हणजे साधकाने जर आपलं अनुष्ठान असेल, आपलं काही रोजचं काय म्हणतात त्याला व्यवहार आहे, उपासना आहे, यामध्ये आपण नीतिधर्माला वागून राहायला पाहिजे. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की मृत्यू कोणता की स्वतःची अपकीर्ती. अपकीर्ती म्हणजे आपली कुल परंपरा या ठिकाणी कुठलाही कलंक लागणार नाही अशा प्रकारचे वर्तन आपल्याकडून झालं पाहिजे. स्वतः प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी पाहिलं तर रामाला त्या सगळ्या रघुकुल वंशाचा रघुकुळ दीपक आपण म्हणतो, रघुकुळाच्या प्रत्येक राजाला तीच पदवी आहे, कारण त्या प्रत्येकाचं आचरण तेवढ्या श्रेष्ठतेचं आहे. आणि म्हणून तशा प्रकारे आचरण आपल्याकडून व्हावं असा प्रयत्न राम जे आहेत ते रामायणामध्ये प्रत्येक प्रत्येक प्रसंगी ते करत आहेत, कारण ती आपली अपकीर्ती होऊ नये. आपल्या पूर्वजांची जी कीर्ती आहे ती आपण सांभाळली पाहिजे. आणि मग आपण समर्थांच्याकडे येऊ. या समर्थ पुन्हा तेच आपल्याला सांगतात, दोघे भांडत असते तेथे तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खादवी दोही हाते तो एक मूर्ख, हे सांगितलं. आणि पुढे सांगतात ऐसे सहसा करू नये, दोघे भांडतात तिसऱ्यास जय. म्हणजे आपणच जर भांडत बसलो तर तिसरा येईल आणि त्या ठिकाणी आपलं राज्य बळकावेल. आणि म्हणून आपसातले वैर जे आहेत त्या सगळ्या तुम्ही दूर करा, वैर साऱ्या भावना.
सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. म्हणजे आपल्या धर्माला, नीतीला, नीती न्यायाप्रमाणे वागणं. कारण बहुता जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये, असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी चार प्रश्नाचे उत्तर दिले आहेत. पाश कोणते? तर ममत्व आणि अभिमान. आणि मोहित करणारं काय आहे? तर स्त्री आहे. आणि पूर्ण आंधळा कोण? त्याचं उत्तर दिलं की पूर्ण आंधळा तो कामातुर्ज, कामावासनेचा बळी पडलेला आहे. आणि मृत्यू कोणता? तर स्वतःची अपकीर्ती. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 7वा श्लोक आहे. 7वा श्लोक पण तसाच. सगळे श्लोक आणि त्यातले प्रश्नाचे उत्तरं फार समर्पक असे आहेत. को वा गुरुर्यो ही हितोपदेष्टा, शिष्यस्तु को यो गुरुभक्त एवं, को दीर्घरोगी भव एव साधो, किमौषधम तस्य विचार एव. म्हणजे पुन्हा या ठिकाणी 4 प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं दिली आहेत. प्रश्न 21, 22, 23 आणि 24 हे या 7व्या श्लोकामध्ये दिलेले आहेत. तर गुरु कोण? हितोपदेष्टा, हिताचा उपदेश करणारा. आता देष्टा म्हणजे कसं आपण म्हणतो, आपल्या रामरक्षामध्ये श्लोक येतो, आदिष्ठवान यथा स्वप्ने रामरक्षाम नेमाम रहा. आदिष्ठवान यथा स्वप्ने म्हणजे बुधकौशिक ऋषी जेव्हा त्या ठिकाणी बसलेले होते, समोर भगवान शंकर ध्यानामध्ये बसलेले आहेत, आणि त्या ठिकाणी जो विचार यांच्या मनामध्ये आला तो शंकरांनी पूर्ण रामाचं जे महत्त्व आहे ते सगळं रामरक्षेच्या रूपाने यांना सगळं सांगितलं आहे. तो आदिष्ठवान यथा स्वप्ने म्हणजे स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, आणि तो पुढे बुधकौशिक ऋषीने लिहून काढला, आणि ते जे लिहिलेलं आहे ते म्हणजे आपलं रामरक्षा स्तोत्र आदिष्ठवान. तसं या ठिकाणी कोवा गुरुर्यो हितोपदेष्टा, हिताचा उपदेश देणारा. देष्टा म्हणजे तो देणारा जे असतात ते आपले गुरु आहेत. आता आपलं हित कशात आहे हे सद्गुरूंना समजतं, आपलं हित कशात आहे हे भगवंताला समजतं. आणि त्यामुळे साधक म्हणून माझ्या ठिकाणी 2 गोष्टी पाहिजे, त्याकडे मी जास्त लक्ष दिलं पाहिजे. एक काय? न मळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. म्हणजे माझ्या प्रपंचात, माझ्या संसारात किंवा साधं माझ्या ताटामध्ये जे वाढलेलं असेल ते न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. जे ताटामध्ये वाढलेलं आहे ते खाणं हे भूक लागलेल्याचं लक्षण आहे, जे दिलं ते खाणं. आणि दुसरीकडे समुद्रा ऐसी साठवणं तो सत्वगुण. 2 गोष्टी आहेत पहा. आता माझ्या आवडीचं नाही म्हणून मी ते खाणार नाही, आणि माझ्या आवडीचं असेल ते मी जास्त खाईल, हा प्रापंचिक विचार झाला. पण आपल्या आवडीचा असो किंवा नसो, सद्गुरूंनी आपल्याला दिलं आहे ते आता मला त्यांच्याकडूनच प्राप्त झालेलं आहे, म्हणून ते घेणं, ते प्राशन करणं हे खऱ्या साधकाचं लक्षण आहे. त्याबद्दलची कुठलीही कुरकुर, कुठलीही तक्रार असता कामा नये. जे आहे ते सद्गुरूंचं देणं आहे, आणि तो प्रसाद आहे, आणि तो प्रसाद रूपाने आपण स्वीकार केला पाहिजे. प्रसाद म्हटलं की पुन्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि समर्थांची गोष्ट आठवते आपल्याला. तो विड्याचा जो प्रसाद होता तो समर्थांनी शिवाजी महाराजांच्या हातावर ते दिल्यावर शिवाजी महाराजांनी तो प्रसाद विडा जो होता तो खाल्ला. तेव्हा ते म्हणतात की राज्याभिषेकापासून आपण तांबूल वर्ज केला असे आम्ही ऐकले होते. आणि मग तेव्हा शिवाजी महाराज उत्तर देतात की आम्ही तांबूल नाही बक्षिला, आम्ही तो प्रसाद बक्षिला. म्हणजे सद्गुरूने दिलेला जे आहे त्यामध्ये आपलं हित आहे, हे जो मानतो तो खरा शिष्य आहे. आणि आता आपलं हित कशात आहे ते आपण लक्षात घ्यावं. या ठिकाणी हित म्हटलं की 2 गोष्टी येतात, श्रेय आणि प्रेय. श्रेय आणि प्रिय हे जे आहे की त्याचा विचार आपण जर केला, जसं आपण एखादं औषधं घेतलं, डॉक्टरकडे गेलो, तिने औषध दिलं. आता ते औषध देतात तेव्हा ते औषध काही नेहमीच गोड असतं असं नाही. लहान मुलांची जे औषध असतात ती गोड असतात, कारण त्या अजून त्यांची ती लेवल नसते मॅच्युरिटीची ते औषध घेण्याची, म्हणून त्यांना ते गोड असतं. आणि गोड घेतलं की मग चांगला परिणाम त्याचा होईल आणि त्या मुलांच्या तब्येती चांगल्या होतील. आता मोठ्यांसाठी ते औषध कडू असतं. आता ते कडू का आणि लहान मुलांचं गोड का? म्हणजे ज्याचा जशी काही ग्रहणशक्ती असेल त्याप्रमाणे सद्गुरू त्याला देत असतात. साहूत काय जसा साहे तैसा करू उपदेश. जो जसा उपदेश ग्रहण करण्याच्या लायकीचा आहे त्याप्रमाणे देऊ. रामकृष्ण परमहंसांच्याकडे अनेक लोक काही ना काही मिठाई घेऊन यायचे आणि त्यांच्यासमोर ठेवायचे. आता ती मिठाई पाहिली की ते काय करायचे, समोर सगळे आपले शिष्यमंडळी असायचे, त्यामध्ये नरेंद्र असायचा. आणि मग काही गोष्टी ज्यांनी आणल्या
सगळे मिठाई असल्यामुळे कोणाला द्यायचे ते सगळ्यांना वाटून द्यायचे. पण एखाद्याने आणलेल्याचा जो भाव आहे तो भाव रामकृष्णांच्या लक्षात यायचा. भगवान रामकृष्ण तो लगेच घ्यायचा आणि ते नरेंद्राला स्वामी विवेकानंदाने द्यायचे. इतरांना वाटायचे की एवढा गोड पदार्थ आहे पण आपल्याला अजिबात दिला नाही आणि हा एकट्यालाच दिला. तेव्हा रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे त्यांनी जो ज्या भावनेने आणला त्या कलुषित भावनेला पचवणारा हा एकटाच नरेंद्र या ठिकाणी आहे, म्हणून मी त्याला दिला. आणि म्हणून आपल्याला हितकर जे आहे ते आपल्याला सद्गुरू देतात. त्यांनी दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते आपण स्वीकारायचं असतं, हे शिष्याचं लक्षण आहे. आणि पुढे म्हणतो शिष्यस्त्र को यो गुरुभक्त एवं. आता खरा शिष्य कोण? की जो गुरुचा भक्त आहे, सद्गुरूचा भक्त आहे. सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, सद्गुरूच्या वचनावर पूर्णपणे विश्वास द्यायचा आहे, तो खरा सद्गुरू भक्त आहे. आपल्या 5व्या दशकामध्ये शिष्याची लक्षणं, सद्गुरूची लक्षणं सगळे सांगितले. दशक 5 समास 3 हा दासबोधातला सगळ्यात मोठा समास आहे, ज्यामध्ये अनेक ओव्या, जवळपास 103 ओव्या आहे की सत्शिष्य कसा असावा, सत्शिष्य म्हणजे शिष्य कसा नसावा याबद्दलचं पूर्ण विवेचन केलेलं आहे. आणि हे सगळे गुण पाहिल्यानंतर स्वतः योगराज श्री कल्याण स्वामी यांच्या ठिकाणी हे सगळे लक्षणं आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणून खरा शिष्य कोण आणि तो कसा असावा, तो खरा गुरुभक्त असावा. म्हणून शिष्य असावा तर कल्याणासारखा असं म्हणतात. आता कल्याणासारखा शिष्य हे कल्याण शिष्याचं, चांगल्या जवळच्या शिष्याला कल्याण म्हणण्याची एक प्रथा पडलेली आहे. मागे मी आपल्या मालेगावला गेलो होतो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथे आपल्या रामचे वडील होते, दादा होते. त्यावेळेस मी गेलेलो असताना रामची आई मला सांगत होती की हा आमचा नातू आहे. त्यांचा नातू पण होता, त्या नातवाचं नाव कल्याण होतं. म्हणून मी सहज अरे वा किती छान नाव आहे म्हणे कल्याण. मग त्या काय म्हणे, नुसतं याचं नाव कल्याण नाही म्हणे, एकदा भांडे घातच असताना आमचा एक ग्लास जो आहे स्टीलचा तो विहिरीत पडला. आणि मी नुसतं सांगितलं, अरे कल्याणा तो विहिरीत पडला ना ग्लास आपला. आणि तो कल्याण काय लहान होता मुलगा, 8-10 वर्षाचा. त्यांनी लगेच विहिरीत उडी मारली, तो ग्लास घेतला आणि पुन्हा तो बाहेर आला. आणि त्याचं नाव त्याने सार्थक केलं. म्हणजे आजसुद्धा कल्याण हे जे नाव आहे ते आपल्यातील गुणांवरून, सद्गुरूंच्या निष्ठेवरून ते नाव सार्थक होत असतं. अज्ञान नावाचा सुद्धा एक मुलगा आम्ही पाहिला, अज्ञान काळे, जो नागपूरमध्ये होता, त्या जुन्या वस्तीमध्ये महालमध्ये असता. त्याची सुद्धा अशीच भेट झाली होती. तर अज्ञान असणारा हा एकच मुलगा पाहिला, कल्याण असणारे बरेच सापडतात. पण ही जी नावं आहेत त्या नावांवरून समर्थांची कथा, समर्थांचा विचार नेहमी अखंड आपल्या मनामध्ये राखतो. असा गुरुभक्त असावा. आता पुन्हा प्रश्न या ठिकाणी विचारला की जुनाट आजार कोणता? आता याचं उत्तर काय? जुनाट आजार म्हणजे भवरोग. भवरोग हा जुनाट आजार आहे. जुने ठेवणे मीपणे आकडे ना, या प्रकारचे अनेक श्लोक आपल्या मनाच्या श्लोकामध्ये आहेत. ते जुने ठेवणे म्हणजे काय की भगवंताचा मी आहे, भगवंत माझा आहे, म्हणजे भगवंताचा अंश म्हणून या ठिकाणी मी जन्म घेतला आहे. माझं मूळ स्वरूप ते आहे, भगवंत आहे. म्हणून भगवत स्वरूप होणे, सच्चिदानंद स्वरूपास लय होणे, त्यामध्ये आपण म्हणजे मिळून जाणे, हे जे आहे ते आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आद्य आपलं ते गंतव्य आहे. पण त्या व्यतिरिक्त जर मी आहे तर मग मी त्यापासून वेगळा झाल्याबरोबर मला पुन्हा दुःख प्राप्त होणार आहे. आणि म्हणून माझं मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाची आठवण शिष्याने अखंडपणे ठेवत जाणे. पण तो जुनाट आजार म्हणजे कसा आहे की मागच्या जन्मामध्ये बागे जो कोणती योनी असेल त्या योनीमध्ये मला जर भगवंताचा विसर पडला असेल आणि भगवंतापासून मी हजारो मैल दूर असेल तर लगेच मी त्या भगवंताच्या जवळ होण्याची काही सोय नाही. आणि म्हणून काहीतरी पुण्यकर्म जर मागील जन्मी केला असेल तर आपण हळूहळू भगवंताशी एकरूप होण्याची सोय आहे. पण या भवरोगासाठी, भव म्हणजे होणे, म्हणजे जे होईल ते सगळं भगवंताच्या आशीर्वादाने होत आहे असं वाटणं, आणि त्याच्याविरुद्ध जे होत आहे ते सगळं माझ्या कर्तृत्वावर होत आहे असं जे आहे ते भवरोगाचं लक्षण आहे. म्हणून भवरोग, मोठेपणा, आपलं वैभव, आपले व्यक्तिमत्व, माणसाची शिष्यसंख्या, हे सगळे जर आपण विचारात घेतले तर ज्याचे शिष्य जास्त तो सद्गुरू मोठा असं आपल्याला वाटतं. पण तसं नसतं. तर त्या ठिकाणी नेसेसरी अँड सफिशियंट दोन्ही कंडिशन असल्या पाहिजे की गुरूंची संस्था आणि त्याबद्दल समर्थक आणि विरोधक असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणून आपल्याकडे एक आरती पुढे सद्गुरूचा उपदेश जो आहे त्याबद्दल सांगतात की हित म्हणजे पारमार्थिक हित असू शकतं,
म्हणून श्रेय आणि प्रेय हे जे आहे ते माणसाला समजलं पाहिजे. गळ गिळता सुख वाटते हे तो प्रत्यक्षात प्रत्ययास येते आणि गळ ओढता घसा फाटे, समर्थांचंच उदाहरण आहे. आणि म्हणून आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आणि त्याबद्दल एक चांगले आपण ज्ञानदेवांची जी आरती आहे त्यामध्ये तो सुद्धा भाग आहे. लोपले ज्ञान जगी हित नेणं ती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञाने, कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरुहे साम गायन करी, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले. लोपले ज्ञान जगी म्हणजे भगवंताचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्याचा लोप झाला की देहबुद्धी वाढीस लागेल, की लगेच समाजामध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढीस लागतील आणि सत्वगुणाची किंमत अजिबात कमी होईल. आणि सत्वगुण जे आहेत त्यांना त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे क्लेश त्रास वैयक्तिक असे होत राहतील. आणि म्हणून असे जे आहेत त्यांचा हा जुनाट रोग आहे. आणि जुनाट रोग किंवा जुनं जे आपलं असतं त्याला आपण स्वच्छ करायला कितीही प्रयत्न केला तरी अनेक कष्ट होतात. साधं कपड्याचं उदाहरण घेतलं तरी जुनाट असलं तरी त्यामध्ये अनेक कष्ट होतात, तेव्हा कुठे ते स्वच्छ होतं. म्हणजे आपलं जे जुनं कर्म आहे, पापकर्म आहे, ते पापकर्म हळूहळू नष्ट होण्यासाठी माणसाने साधनेमध्ये रत असलं पाहिजे. अखंड परमेश्वराचं ध्यान आपण केलं पाहिजे, त्या नामामध्ये आपण रमून गेलं पाहिजे. आणि असं होता होता हळूहळू आपला हा जुनाट आजार हळूहळू कमी होतो आणि माणूस सत्प्रवृत्तीकडे लागतो. जुनाट आजार म्हणजे आपण पहा आपल्या वाल्मिकी ऋषींचं उदाहरण घ्या. फक्त सद्गुरूचा स्पर्श झाला, सद्गुरूचा उपदेश झाला आणि ते चांगल्या मार्गाला लागले, हे आपल्याकडे उदाहरण आहे. आणि दुसरं, या भवरोगावर औषध कोणतं आहे? आता भवरोगाचं औषध काय असेल तर विचार करा की एकच औषध आहे, एकमेव औषध आहे आणि रामबाण औषध आहे. ते असं की विचार हेच या भवरोगाचं औषध आहे. आपण त्या भवरोगाच्या औषधाबद्दलचा विचार केला की विचार म्हणजे कसे विचार असतील हे, की सद्ग्रंथाचं वाचन, संतांच्या चरित्राचं अध्ययन, संतांच्या चरित्राशी आपल्या चरित्रातील प्रसंगाशी जोड देणे आणि तिथे पाहणं की या ठिकाणी मी कसा वागलो आणि अशा ठिकाणी संत मला कसं वागायला सांगतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते आलं म्हणजे त्या भवरोगावरचं हे औषधच आहे एक प्रकारे. सद्गुरू आपल्याला अनेक प्रकारे सांगत असतात पण आपलं तिकडे लक्ष नसतं आणि त्यामुळे चांगले विचार जे आहेत ते आचरणात आणणं आपल्याकडून होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सांगितलं आहे. आता पुढे अजून काही गोष्टी येतात यामध्ये. आता गुरुचरित्रामध्ये काही गोष्टी आहेत पहा. गुरुचरित्रामध्ये अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये आणि पुढे पण एक चांडाळाचं लक्षणं दिलेलं आहे. गुरुचरित्र हे जे आहे त्या गोष्टीला चांडाळ म्हणतात आणि समर्थ त्या गोष्टीला मूर्ख आणि पडत मूर्ख म्हणतात. गुरुचरित्रामधलं जे आहे की जसं त्यामध्ये दिलं की आलेल्या भिकाऱ्याला हाकलून दिलं, पुस्तकाची चोरी केली, पिण्यास पाणी नाही दिलं, जो पाणी पिण्यास देत नाही तो कावळा होतो, पुस्तकाची चोरी करतो कारण पुस्तक वाचन जे आहे ते डोळ्याने होतं, पुस्तकाची चोरी करेल तो आंधळा होईल. अशा प्रकारचे प्रत्येक कर्माला त्याचा शाप दिलेला आहे. तो पुढे काय होईल हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थ आपल्याला सावधान करतात की मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. म्हणजे असं न केल्यामुळे लोक पुन्हा पुन्हा या कचाट्यात सापडतात. को वा गुरुर्यो हितोपदेष्टा म्हणजे जीवनातल्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी गुरुचरणावर आपण त्याचा आश्रय घेतला पाहिजे. खरं हित काय आहे ते आपल्याला तेव्हा लक्षात येईल. आता संप्रदायाची लक्षणं हे सांगणारे असे अनेक गुरु असतात, पण ते गुरु किती खरे आहेत किती खोटे आहेत हे सुद्धा आपण परीक्षून पाहायला पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा घेतलेली आहे रामकृष्ण परमहंसाची. अगदी शेवटच्या क्षणी 16 ऑगस्ट 1886 रात्री रामकृष्ण परमहंस ज्या त्या पलंगावर झोपलेले आहेत आणि शेवटचे क्षण आहेत तेव्हा आपल्या शिष्याच्या मनातील विचार त्यांच्या लक्षात येतात आणि ते म्हणतात की अरे तुला अजूनही शंका आहे का? जो राम होता, जो कृष्ण आहे तोच मी रामकृष्ण आहे. अशी शिष्याच्या मनातली शंका दूर करणारे जे आहेत ते खरे सद्गुरू आहेत. अन्यथा समर्थ सांगतात त्याप्रमाणे ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी वर जावे. आता पुढे आपण हा विचार घेऊ.
आता खरा शिष्य कोण आपण पाहिला तर गुरुभक्तच हा खरा शिष्य आहे. त्याच्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणारे, आपल्यासाठी हितकारक असं सांगणारे जे आहेत ते गुरु असते. आता रोग, आरोग्य आणि अरोग अशा 3 गोष्टी आहेत. आरोग्य ही सहजावस्था आहे आपल्या ठिकाणची, आणि मन भवाचा हा सर्व पसारा वास्तविक ब्रह्मरूप आहे व ते ब्रह्म मी आहे. आणि त्यामुळे त्याचे मी देह, हे जग, सुख दुःख इत्यादीचे भान आपल्याला सतत होत राहणे, हे म्हणजे भवरोग आहे. आता भवरोगाची लक्षणं कोणती? जसं डॉक्टरकडे गेल्यावर काय लक्षणं आहे, ताप आहे, कशाचे लक्षणं आहे, काय नाही, कोरोना आहे, काय लक्षणं आहेत, हे जसं पाहतात तसं या ठिकाणी लक्षणं कोणती आहेत? काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर हे षड्विकार जे आहेत, ही त्या जुनाट रोगाची लक्षणं आहेत. आणि म्हणून सर्व प्रकारचा अविचार काढून टाकण्यासाठी उपनिषद आणि वेद यांचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. ते खरं भवरोगावरचं औषध आहे. असत्वा इदमग्र आसीत असं पण सांगितलेलं आहे. आणि पुन्हा आपल्या हरिपाठामध्ये सुद्धा एक अभंग आहे, तो पण चांगला आहे की त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्यामध्ये एक चरण येतं, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथून चराचर त्यासी भजे. म्हणजे हे चराचर विश्व ज्याहून निर्माण झालं, ज्या ठिकाणाहून निर्माण झालं, तो अव्यक्त निराकार जो आहे तो व्यक्तरूपाला कसा आला, असं जर आपण विचार करत गेला तर ह्या एक खऱ्या अर्थाने भवसागरातून पार जाण्यासाठी हे औषध आहे. आणि म्हणून जे प्रथम अव्यक्तात होते, लीन झालेले होते, ते पुढे व्यक्तामध्ये आले. आणि ती व्यक्ती आज माझ्यासमोर माझे सद्गुरू म्हणून आहेत. ही भावना आपल्या शिष्यांच्या मनामध्ये अखंडपणे असली पाहिजे. आता अजून एक श्लोक आहे, खरं म्हणजे काय किती वेळ येतो पाहू आपण. हो, थोडासा सुरुवात करू आणि थांबूया आपण. आणि मला वाटतं उद्यासुद्धा आप्पासाहेब पाडगावकर नाही आहेत. आता आहेत का इथे? आप्पा आहेत का माहीत नाही. मगाशी पाडगावकरांचा फोन आला होता, ते उद्या येणार नाही आहेत. त्यामुळे उद्यासुद्धा त्यांनी मलाच घ्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हा जो श्लोक 8वा आहे तो आपण आता आज सुरुवात करू आणि उद्या तो आपण संपवूया. श्लोक 8वा जो आहे, किम भूषणात भूषणमस्ति शीलम तीर्थम परम किम स्वमनो विशुद्धम किमत्र हेयम कनकंच कांता श्राव्यम सदा किम गुरुवेद वाक्यम. हा 8वा श्लोक आहे या प्रश्नोत्तरीमधला. भूषणामध्ये सर्वात भूषण असं काय आहे असा प्रश्न विचारला, तेव्हा त्याचं उत्तर जे शंकराचार्य सांगतात ते म्हणजे शील. समर्थ आपल्याला सांगतात, बाह्याकारे शृंगारिले तेणे लोकांच्या हाताशी काय आले, चातुर्ये बहुतास रक्षिले नाना परी. देह नेटके शृंगारिले तेणे लोकांच्या हाताशी काय आले. आणि मग सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं? आता तीर्थ म्हणजे आपण ज्या एखाद्या नदीवर जातो, तीर्थाला जातो, त्या ठिकाणाला जातो, त्या स्थानाला जातो, त्याचा आपला उद्देश काय असतो की आपल्या ते दुर्गुण जावेत आणि सद्गुण आपल्या अंगी बाळावेत. नदीचं स्नान जरी असेल तरी आपण त्या भावनेने त्या ठिकाणी स्नान करतो. म्हणजे शुद्धीकरण हा मुख्य त्याचा पाया आहे. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे तर स्वतःचं अंतःकरण शुद्ध असणं. या जगामध्ये त्याज्य काय आहे, कोणत्या गोष्टीचा साधकाने त्याग करावा? 2 गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे सुवर्ण आणि स्त्री. पुन्हा स्त्री म्हटलं की पुन्हा तोच विचार आला की जी परमार्थाला पोषक आहे तिचा त्याग नाही, पण माझ्या परमार्थामध्ये बाधा आणणारी जर असेल तर तिचा अवश्यमेव त्याग करावा. आता कोणाचा त्याग करावा आणि कोणाचा करू नये याबद्दलचा जगद्गुरू शंकराचार्यांचा खूप चांगला अभंग आहे. त्याच्यात अनेक चरणं आहेत. त्यामध्ये म्हणतात कोणत्या राजाचा त्याग करावा, कोणत्या बापाचा त्याग करावा, कोणत्या आईचा त्याग करावा, असं सांगत सांगत मग ते म्हणतात भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे कोण येत असेल त्या सगळ्यांचा त्याग करावा. म्हणून त्यात जे कोण आहे ते म्हणतात सुवर्ण आणि स्त्री. आता सुवर्ण का हे आपण पाहूया. नंतर नेहमी काय ऐकावे माणसाने, तर ऐकण्यासाठी श्रवणासाठी श्रवणभक्तीचा पूर्ण समाज दिलेला आहे. आपल्या रामचंद्र महाराजांनी तो पूर्ण समाज घेतलेला आहे की चांगलं जे आहे, जे जे चांगलं असेल त्या सगळ्याचं श्रवण आपण करावं, सगळं करावं. उत्कट भव्य तितुके घ्यावे, मिळमिळीत अवघेचे टाकावे हे लक्षात घ्यावं, परंतु सारं शोधून घ्यावे हे सुद्धा आपल्याला समर्थ सांगतात. लोक किती आपल्याला सांगत असले तरी ते आपण श्रवण करावं साधक म्हणून, आणि त्यातलं जे योग्य आहे ते निवडण्याचा विवेक
आपल्याजवळ असावा. आणि म्हणून हे 4 गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. भूषण कोणते, सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं, या जगात त्याज्य काय आहे, आणि नेहमी कशाचं श्रवण करावं, काय ऐकावं, हे जे आहे ते 8व्या श्लोकामध्ये आहे. म्हणून या 8व्या श्लोकाचा विचार आपण उद्या करूया. उद्या पाडगावकर येणार नाही आहेत आणि त्यामुळे उद्या आपलं पुन्हा 8वा श्लोक होईल. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणकरी रामराया म्हणूया. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया, जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कठीणतावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. कोठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. जनहित विवरी जनहित विवरी, कल्याणकरी रामराया. दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा. कल्याणकरी रामराया रामराया, कल्याणकरी रामराया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुंदर झालं. धन्यवाद.